सरदार वल्लभभाई पटेलांची कामगिरी विशेषतः ऑपरेशन पोलो आणि स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 550 संस्थानं जे होते याचा विलिनीकरणाचा मोठा जो प्रश्न आहे तो त्यांनी हाताळलेला आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आपण सर्व देशभरात साजरी करतोय। तर त्या निमित्ताने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि माननीय पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेतून युनिटी मार्च अशा कार्यक्रमाची आखणी केलेली आहे। पूर्ण देशभरात आहे आणि नांदेडमध्ये आहे। तर त्यामध्ये आपण 31 ऑक्टोबरला जुना मोंढा ते नियोजन भवन याच्यामध्ये युनिटी मार्चची एक आपण दौड आयोजित केलेली आहे। त्यासोबत 7 नोव्हेंबरला पण आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे। आणि त्यासोबत वल्लभभाई पटेल यांच्या जे काय ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अनेक स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंध लेखन स्पर्धा आहे, अशा अनेक स्पर्धांचं आयोजन आपण केलेलं आहे। त्याचा दुसरा टप्पा आहे जो की आपलं त्यांचं जन्मगाव ते केवडिया जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे या दरम्यान जो 150 किलोमीटरचा जो आहे परिसर यामध्ये वॉक होणार आहे। रस्त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या विविधांगी संस्कृतीचं प्रदर्शन घडवणारे काही एक्झिबिशन आहेत। सरदार पटेलांच्या कामगिरीचं ऐतिहासिक जे काही दर्शन घडवणारे एक्झिबिशन आहेत हे पण सगळ्या तरुणांना त्याचं एक्सपोजर होणार आहे। तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी। विशेषतः NSS NCCचे जे विद्यार्थी आहेत, इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, कारण त्यांना एक इतिहासाला कनेक्ट करण्याचं एक साधन या युनिटी मार्चच्या निमित्ताने मिळणार आहे। धन्यवाद। सर, नायगावच्या काही कर्मचारी